महाराष्ट्रातील सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। 28 जूनच्या टीईटीच्या अनुषंगाने आपल्याला भूमितीमध्ये त्रिकोणाचे विविध प्रकारचे त्रिकोण असतात, त्यांचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे आजच्या व्हिडिओमधून बघायचे आहेत। तर आपण सुरू करूया। सर, ते लाईक, सबस्क्राईब, शेअर तुम्ही काही म्हणत नाही, ते तुम्हीच बघणार आहात, तुम्ही करणार आहात, मला खात्री आहे। तर बघा, आपल्याकडे काटकोन त्रिकोण पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे आहे एकदम बेसिक पासून आपण पाहूया। तर बघा, काटकोन त्रिकोण म्हणजे काय ही संकल्पना अगोदर समजून घ्या की ज्या त्रिकोणामध्ये एक कोण हा काय असतो, काटकोन असतो। काटकोन म्हणजे त्याचं जे काही माप आहे ना ते 90 अंशाचं असतं सर। आणि ही बाजू आणि ही बाजू, या दोन बाजू काय करतात, इथे काटकोन तयार करतात, याला म्हणतात काटकोन त्रिकोण। आणि या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे सर त्याचं काहीतरी सूत्र। मग याचं सूत्र काय आहे सर, तर लक्षात ठेवा। तर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार। काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार करायचा असतो। काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार करायचा असतो। तर बघा बरं, काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत। इथे समजा आपण जर बघितलं, हा ए बी सी नावाचा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे। ए बी आणि बी सी या बाजूंनी या त्रिकोणाचा काय केलेला आहे, काटकोन तयार केलेला आहे, याला काटकोन त्रिकोण असं म्हणतात। यावरचे उदाहरण कसे येऊ शकतात याची आपण आता चर्चा करणार आहोत। तर बघा, पहिलं उदाहरण आहे, एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 12 सेंटीमीटर व 14 सेंटीमीटर आहेत, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। म्हणजे या दोन्ही बाजू ज्या आहेत ना, या काटकोन करणाऱ्या आहेत। बरोबर, कोणत्या आहेत, काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, 12 सेंटीमीटर आणि 14 सेंटीमीटरच्या। म्हणजे मग मी तुम्हाला सूत्र काय सांगितलेलं आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र असं सांगितलेलं आहे सर, 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार। म्हणजे एक पहिली बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे, यांचा गुणाकारच आहे की नाही हा, बाजू गुणिले बाजू म्हणजे दोन बाजूंचा गुणाकार। बस 1/2 गुणिले बाजू किंवा 1/2 बाजूचा वर्ग म्हटलं तरीही चालेल, कारण बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग। पाठ करायला सोपं आहे ते, 1/2 बाजूचा वर्ग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ झालं। तर बघा, आता याला सोडवायचे सर, 1/2 पहिली बाजू आहे आमची 12 सेंटीमीटरची, म्हणून 1/2 गुणिले 12 गुणिले दुसरी बाजू आहे 14 सेंटीमीटरची। सर आता हे आम्हाला सोडवता येतं कसं, तर बे एक बे, बेसकम 12 आणि 6 चोक 24, 6 आणि 2 6 चोक 24, हातचे आले 2, 6 एक 6 आणि 2 8, म्हणजेच काय उत्तर आलं आमचं 84 चौसेमी। हे आमचं काय आलेलं आहे, उत्तर आलेले आहे सर। आणि याला म्हणतात त्याचं युनिट। 84 पर्याय क्रमांक 4 हे आमचं अचूक उत्तर झालेलं आहे सर। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला। कदाचित थोडंसं फिरून वगैरे असाही प्रश्न विचारला जातो, प्रश्न त्या आधारावरच आहे, लक्षात घ्या। एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 96 चौसेमी आहे व काटकोन करणारी एक बाजू 16 सेमी असल्यास काटकोन करणारी दुसरी बाजू किती सेंटीमीटर असेल। मग क्षेत्रफळाचं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय सांगितलेलं आहे, आत्ताच आपण चर्चा केलेली आहे, तर 1/2 गुणिले बाजू। आता हे सूत्र मी का लिहित असतो वारंवार, तर हे तुमच्या नजरेच्या समोर राहिले पाहिजेत म्हणून मी ते वारंवार लिहितो। तर बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले बाजू। काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळच दिलेलं आहे आम्हाला इथे सर, किती दिलेलं आहे, 96 चौसेमी एवढं दिलेलं आहे। म्हणजे 1/2 आणि एक बाजू दिलेली आहे 16 सेंटीमीटरची सर। मग एक बाजू आम्हाला 16 सेंटीमीटरची दिलेली असताना दुसरी बाजू सर आम्हाला काढायची आहे। मग कशी काढायची सर ही, पहिल्यांदा काय करा, या 2 ने या 16ला भाग द्या, इथे उरले 8 आणि 8 एक 8च होतात, म्हणजे 96 गुणिले 8 गुणिले बाजू एवढंच आमचं राहणार आहे सर। बाजू बरोबर काय, तर बाजू बरोबर सर असं आमचं होणार आहे, या 96ला हे 8 काय जाणार आहेत, भागाकाराच्या रूपामध्ये जाणार आहेत। 8 एक 8, 8 दोन्ही 16
8ने आम्ही 96ला फक्त भाग दिला. बारी 8 96 होतात की नाही? म्हणजे उत्तर काय आलं सर आमचं? तर 12 पण 4 सेमी का नाही, फक्त 12 सेमी हे आमचं अचूक उत्तर आहे सर. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे झालं आमचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आहे बघा, म्हणजे पुढचा प्रकार आहे बघा, पाया व उंची दिली असल्यास. आता कधी कधी काय असतं, एखादा जो त्रिकोण आहे ना, एखादा त्रिकोण या पद्धतीचा असतो आणि हा त्रिकोण आहे समजा, कारण तुम्ही त्रिकोणाचे वेगवेगळे भाग पुस्तकांमध्ये बघितलेले असेल, तर याला म्हणतात सर पाया. याला काय म्हणतात? पाया. आणि ही जी आहे ना, याला म्हणतात सर उंची. काय म्हणतात? उंची. म्हणजे ए बी सी नावाचा एक त्रिकोण आहे, त्याचा बीसी हा पाया आहे. तर ए आणि याला नाव देऊयात डी. एडी हा ही काय आहे? त्याची उंची आहे. आता या पायालाच आपण इंग्लिशमध्ये बेस असंही म्हणतो आणि उंचीला आपण HIGHT हाईट असंही म्हणतो. बी फॉर बेस अँड एच फॉर हाईट. म्हणून काय सूत्र तयार होऊ शकतं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर असं त्रिकोण जर असेल तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढता येईल, की जर आम्हाला पाया दिला आणि उंची दिली, म्हणजेच अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना 1/2 गुणिले काही नाही करायचं, तर पाया गुणिले उंचीच करायचं आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळही आपण असंच बघितलेलं आहे, 1/2 गुणिले बाजू गुणिले बाजू. आता त्यामध्ये जी सरळ रेषा होती ना, ती सुद्धा उंचीच होती बरोबर, हेही समजून घ्या. म्हणजेच काय, 1/2 पाया म्हणजे काय, तर पाया म्हणजे बी आणि उंची म्हणजे काय, तर एच. मग सूत्र कसं पाठ होऊ शकतं सर हे आमचं? तर 1/2 BH, 1/2 BH. जसं की 1/2 बाजूचा वर्ग हे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं होतं, तर इथे 1/2 B मल्टिप्लाइड एच. याच्यावरचे प्रश्न कसे आहेत ते आता बघूयात. एका त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर दिलेला आहे, पाया दिलेला आहे आणि उंची 10 सेंटीमीटर दिलेली असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? मग क्षेत्रफळ जर आम्हाला पाया आणि उंचीवरून जर काढायचं असेल तर सूत्र आहे 1/2 B मल्टिप्लाइड एच, म्हणजेच बेस मल्टिप्लाइड हाईट, पाया गुणिले उंची. याचाच अर्थ किमती टाकणार आहोत सर आम्ही आता. बी किती आहे सर? बी म्हणजे 20 आहे सर आणि हाईट किती आहे सर? तर 10 सेंटीमीटर आहे. द्या याने याला भाग. किती आलं उत्तर तुमचं? तर 100 चौसेमी हे आमचं काय आलेलं आहे सर? अचूक उत्तर आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आमचं काय आहे? अचूक उत्तर आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. तर एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 160 चौसेमी आहे व त्याचा पाया 20 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती? आता इथे आपल्याला काय केलेलं आहे सर? इथे बेस दिलेला आहे, क्षेत्रफळही दिलेलं आहे आणि हाईट किती आहे ते विचारलेलं आहे. मग आपल्याकडे सूत्र काय आहे सर? तर क्षेत्रफळ बरोबर काय, तर 1/2 मल्टिप्लाइड बी मल्टिप्लाइड हाईट. म्हणजेच काय, 1/2 आम्हाला पाया दिलेला आहे, त्यांनी किती दिलेला आहे? 20 सेंटीमीटर दिलेला आहे आणि हाईट किती आहे ते आम्हाला काढायचंय सर. पण आम्हाला मात्र क्षेत्रफळ जे आहे ते इथे देऊन ठेवलेलं आहे सर. तर या गोष्टीला सोडवायचं आहे. मग कसं सोडवणार? तर मगासारखंच बेक बे, बेद आहे 20. काय उरलं? 1 गुणिले 10 गुणिले एच उरलेला आहे. म्हणजेच 160 बरोबर काय, 10×1 गुणिले हाईट. आणि हाईट कशी काढणार सर तुम्ही? तर हाईट बरोबर 160 हे 10 जाणार आहेत 160ला भागाकाराच्या स्वरूपामध्ये. या पद्धतीने सोडवलं. 16 सेंटीमीटर ही काय झालेली आहे सर आमची? तर ही झालेली आहे आमची हाईट. काय झालेली आहे? हाईट. पर्याय क्रमांक 3 हे आमचं काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होत आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, कारण पुढेही आपल्याला अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहायच्या आहेत. आता इथे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या. खूप सारे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील, पण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करा. विषमभुज त्रिकोण. सगळ्यात अगोदर विषमभुज म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. तर विषमभुज याचा अर्थच सर असा आहे की एखादा त्रिकोण असा असतो, समजा इथे ए बी आणि सी नावाचा एक त्रिकोण आहे. हा जो त्रिकोण आहे ना, समजा याची बाजू 5 आहे, ही 6 आहे आणि ही 7 आहे. कोणत्याच बाजू सारख्या नाहीयेत सर इथे. इथे बाजू सारख्या आहेत का? याची लांबी 5 आहे, याची 6 आहे, याची 7 आहे. म्हणजे लांबी या काय आहेत तर वेगवेगळ्या आहेत. त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. मग या विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर याला आपल्याला काढावं कसं लागतं? तर सुरुवातीला काढावी लागते सर याची अर्धपरिमिती. आता अर्धपरिमिती म्हणजे काय
हेही आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर अर्धपरिमिती याचा अर्थच असा आहे सर, की आपण त्रिकोणाची परिमिती काढत असतो. त्रिकोणाची परिमिती काढतो. त्रिकोणाची परिमिती काढतो म्हणजे काय? तर सगळ्या बाजूंची आम्ही बेरीज करतो. 5 अधिक 6 अधिक 7 अशी आम्ही बेरीज करत असतो सर. बरोबर आहे तुमचं. मग याला अर्धपरिमिती करायची म्हणजे काय करायचं? तर यांची बेरीज करायची आणि त्याला निम्मच करायचं म्हणजे झाली अर्धपरिमिती. आणि या अर्धपरिमितीलाच काय म्हटलं जातं सर? तर यामध्ये यस असं म्हटलं जातं. अर्धपरिमितीला म्हटलं जातं यस. यस म्हणजेच अर्धपरिमिती. अर्धपरिमिती तुम्हाला काढताही येईल, नाही जरी जमलं तरी त्यावर आपण क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. बघा, विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग आता इथे एक लक्षात ठेवा, तुम्ही काढली ना अर्धपरिमिती, तर वर्गमुळामध्ये आता या असं वर्गमूळ वगैरे जर दिसलं ना, तर माणसाला थोडीशी भीती वाटते, कारण आपले भूमितीचे मास्तर तेवढे खतरनाक होते, म्हणून भीती वाटते. काही घाबरू नका, कारण इथे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे. तर बघा, इथे अर्धपरिमिती काढली ना, तर ही अर्धपरिमिती यस कंसात लिहायचं. अर्धपरिमिती वजा पहिली बाजू. पहिली बाजू समजा या बाजूची लांबी आहे ए सेंटीमीटर, याची आहे बी सेंटीमीटर आणि याची आहे सी सेंटीमीटर. आता एबीसी का घेतलं सर इथं तुम्ही? कारण सगळेच काही विषमभुज त्रिकोण असे 5, 6, 7 असणार आहेत का बरं सर? नाही, त्यांच्या बाजू बदलणार आहेत. म्हणजे ए 5ही होऊ शकतो, ए 6ही होऊ शकतो, 7ही होऊ शकतो, काहीही होऊ शकतो. म्हणून आपल्याला समजण्यासाठी इथे आपण काय केलेलं आहे, इथे ए घेतलेला आहे. अर्धपरिमिती कंसामध्ये अर्धपरिमिती वजा पहिली बाजू, त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये अर्धपरिमिती वजा दुसरी बाजू, त्यानंतर अर्धपरिमिती वजा तिसरी बाजू. बस एवढं जर लक्षात राहिलं ना सर तुमच्या, तर झालं. मग तुमचं कोणतंच गणित चुकत नाही. बघा, हे सूत्र लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे सूत्र म्हणजे काहीच कठीण नाहीये. वर्गमुळात अर्धपरिमिती, त्यानंतर अर्धपरिमिती वजा पहिली बाजू, अर्धपरिमिती वजा दुसरी बाजू, अर्धपरिमिती वजा तिसरी बाजू. इथं काय सारखं सारखंच आहे, पहिली दुसरी तिसरी बाजू. काय आहे यामध्ये कठीण? आणि अर्धपरिमिती कशी काढायची तेही सांगितलेलं आहे, त्यावर उदाहरणही घेतलेलं आहे. थोडेसे पेशन्स पाहिजेत फक्त. आता हे जे आहे ना सर, याला म्हटलं जातं हेरॉनचा फॉर्म्युला. आता हेरॉनचा फॉर्म्युला म्हणजेच हिरोचा फॉर्म्युला. आता हिरो म्हणजे कोणता? अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान हे हिरो का? तर नाही, अलेक्झांड्रियाचा हिरो. अलेक्झांड्रियाचा जो हिरो आहे, म्हणजे इसवी सन पहिल्या शतकामध्ये थोर ग्रीक सायंटिस्ट म्हणतोय, गणित तज्ञ होते ते. त्यांनी मॅट्रिका नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी हा फॉर्म्युला दिलेला होता. जर समजा विषमभुज त्रिकोणाच्या बाजूवरून आपण क्षेत्रफळ कसं काढू शकतो त्या त्रिकोणाचं, हे या अलेक्झांड्रियाच्या हिरो यांनी काय केलेलं आहे, आपल्या ग्रंथामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे इसवी सन पहिल्या शतकामध्ये. आणि आता आपण या 21व्या शतकामध्ये या सगळ्या काही गोष्टी शिकत आहोत. चला पुढे. एका विषमभुज त्रिकोणाच्या बाजू 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती किती? आलं की नाही उदाहरण? चला, आपल्याला काय काढायचं आहे सर? तर अर्धपरिमिती काढायला सांगितलेली आहे. काय काढायची? अर्धपरिमिती काढायला सांगितलेली आहे. आणि त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे त्रिकोण असा 3 बाजूचा त्रिकोण असतो. एक बाजू आहे 5, एक बाजू आहे 7 आणि दुसरी बाजू आहे 8, या पद्धतीने. तर बघा, या परिमिती करणं म्हणजे काय? तर त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज करणे म्हणजे परिमिती काढणे होय. मग अर्ध म्हणजे काय? काढलेल्या परिमितीला करा अर्धी, झाला, कार्यक्रमच आटोपला. तर बघा, काय काय बाजू दिलेल्या आहेत? 5 अधिक 7 अधिक 8. आणि याला अर्ध करायचं म्हणजे 2 भाग द्यायचा असतो. कोणतीही गोष्ट अर्धी करायची म्हणजे काय करायची? 2 भाग द्यायची. करा सर यांची बेरीज. किती झाली? 5 आणि 7 12, 12 आणि 8 झाले सर 20, 20चा छेद 2 बरोबर किती आलं? तर 10 सेंटीमीटर. काय आलेलं आहे? 10 सेंटीमीटर. आता घाई करायची नाही, इथं 10 चौसेमी दिलेली आहे. परिमिती कधीच चौसेमी मध्ये नसते सर, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, तो मुद्दाम मी घेतलेला होता. 10 सेंटीमीटर हा पर्याय काय आहे? अचूक आहे. कदाचित काय असतं, कधी कधी पेपरला मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी तुमचं युनिट बदलून देतात आणि आपण काय करतो, असं वाटतं ही उदाहरण सोपं आहे, पटकन सुटलं, लगेच काय करतो की गोल मारून मोकळं होतो. आणि एकदा तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेवरती गोल केलं ना, भले तुमच्या त्या क्षणालाही लक्षात आलं की माझं उत्तर यामुळे चुकलं, तुम्हाला ते उत्तर बदलण्याची मुभाच नाहीये. त्यामुळे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगण्या इतपत तरी समजा हे नाहीये, कारण या गोष्टी तुमच्या लक्षात येतातच.
प्रश्न क्रमांक 6 आहे, एका विषमभुज त्रिकोणाच्या बाजू 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे सर. मग विषमभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आताच आपण डिस्कस केलेलं आहे, तर वर्गमुळामध्ये आता तुम्ही सुद्धा आठवा की अर्धपरिमिती, त्यानंतर अर्धपरिमिती वजा पहिली बाजू, अर्धपरिमिती वजा दुसरी बाजू, अर्धपरिमिती वजा तिसरी बाजू. हे आहे आमचं हेरॉनचं सूत्र, म्हणजे हिरोचं सूत्र. अलेक्झांड्रियाचे हिरो आहेत ते, आणि मॅट्रिका नावाचा ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथात हे सूत्र आहे सर. तर चला, आता हे यस इथं कुठं दिलेलं आहे का? नाही. मग ते काय करावं लागेल? आपल्याला काढावं लागेल. मग कसं काढायचं? तर यस बरोबर काय, तर आम्हाला माहित आहे सर आता. तर या त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, तिन्ही बाजूची आम्ही करणार आहे बेरीज. मग करा सर बेरीज. 9 अधिक 12 अधिक त्यानंतर 15 चा छेद आम्ही 2 करणार. झाली सर आमची अर्धपरिमिती काढून. जमलं की नाही आता? म्हणजे 9 आणि 12 होतात किती सर? 21. 21 आणि 5 26. 26 आणि 10 36. म्हणजे यांची बेरीज झाली सर 36. चा छेद 2 बरोबर किती येणार आहे? तर 18. म्हणजे आमची अर्धपरिमिती मिळाली सर आम्हाला 18. आता मिळाले की नाही तुम्हाला? म्हणजे हे यस पण तुम्हाला मिळालं, ए माहिती आहे तुम्हाला, बी माहिती आहे तुम्हाला, सी माहिती आहे तुम्हाला. काढा मग उत्तर, काहीच कठीण नाहीये. फक्त हे वर्गमूळ दिसलं की घाबरायचं, कार्यक्रम करायचा नाही. का नाही करायचा तेही सांगतोय आता, समजून जाईल तुम्हाला सुद्धा. बघा, वर्गमुळात इथं काय दिलेले आहे? यस म्हणजे 18, त्यानंतर यस म्हणजे 18, ए म्हणजे किती? तर 9, दुसऱ्या कंसामध्ये यस म्हणजे 18च लिहिणार आहे मी. त्यानंतर बी म्हणजे किती सर? तर 12 दुसरी बाजू. त्यानंतर यस म्हणजे तर 18च लिहिणार आम्ही, आणि सी म्हणजे किती? तर तिसरी बाजू. एवढं सोपं आहे का? हो, एवढं सोपं आहे सर हे सगळं काही. आता याला सोडवायचं, वजाबाकी तर करायच्या, बाकी काय करायचंय? मग वर्गमुळामध्ये आम्हाला काय करायचं? तर हे आहेत 18, यांची वजाबाकी केली. आता इथे गुणाकाराचं चिन्ह असतं, गुणिले 18 मधून 9 गेले, राहिले 9. गुणाकारामध्ये 18 मधून 12 गेले, किती राहिले? तर राहिले 6. हे फक्त काळजीपूर्वक करायचं. 18 मधून 15 गेले, राहिले किती? तर 3. आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार आपण आपल्या शाळेतल्या पोरांनाही शिकवतो. मग बघा बरं, 18 गुणिले 9 किती होतात? जमत नाही ना, करा कच्चं काम. 9 8 72, 7 9 आणि 7 किती झाले बरं? तर 16 झाले. 162 आलं. या दोघांचा गुणाकार 162 आला, त्याला गुणासर कितीने? 6 ने. बघा, 6 2 12, हातचा आला 1, 6 6 36 आणि 1 37, हातचे आले 3, 6 आणि 3 9, म्हणजे 9 से 72 इथपर्यंत गुणाकार झाला. आता याला गुणासर 3 ने. किती आलं उत्तर? 3 2 6, त्यानंतर 3 7 21, 9 त्रिक 27 आणि 2 29. म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार किती आला सर आमचा? तर या आमचा सगळ्यांचा गुणाकार आला 2916. आता याचं वर्गमूळ आम्हाला काढायचं आहे सर. 2916चं वर्गमूळ किती आम्हाला हे काढायचं. मग आता हे काढायचं कसं, हे शोधायचं कसं? तर आता काही नाही करायचं सर, कारण जर समजा तुम्हाला एवढं जर सोडवायचं आणि 1 मिनिटामध्ये जर सोडवायचं ना, तर मग तुम्हाला पेपर सेटर काहीतरी गोष्टी काय करत असतात की काही गोष्टी अवघड दिल्या ना, मग काही गोष्टी तुम्हाला मदतही करत असतात. ती कशी? तर पर्यायाच्या आधाराने करत असतात. आता इथे डोकं चालवायचं सर. 51चा जर वर्ग जर केला तर त्या वर्गाच्या एकक स्थानी काय येणार आहे? एकच येणार आहे. त्यानंतर 57चा जर वर्ग केला तर त्याच्या एकक स्थानी काय येणार आहे? आलेल्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येणार आहे. 58चा वर्ग केला तर त्याच्या एकक स्थानी काय येणार आहे? 8 8 64 म्हणजे 4 येणार आहे. आणि 54चा वर्ग जर केला सर तर त्याच्या एकक स्थानी काय येणार आहे? 6 येणार आहे. आपलं हे उत्तर अचूक आहे, म्हणजे याचं वर्गमूळ काय आहे? 54 आहे सर. किती आहे? 54. म्हणजे वर्गमुळात 2916 याचं उत्तर जे येतं ते 54 चौसेमी असं येतं. म्हणजे हे झालं आपलं फायनल उत्तर, पर्याय क्रमांक 4. म्हणजे त्या विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असेल? तर 54 सेंटीमीटर. हे सगळं जर आवडत असेल तर लाईक करा, कारण हे काही अवघड नाहीये सर. जर कळालं नसेल तर थोडासा व्हिडिओ पाठीमागं घ्या,
पुन्हा एकदा बघा, कारण कुठलंही तुमचं या हिरोच्या सूत्रावरचं कुठलंही गणित चुकणार नाही. कारण उगाच बाऊ करून ठेवलेलं आहे भूमिती अवघड, भूमिती अवघड, भूमिती अवघड. ते का अवघड? कारण आपल्या वेळेला आपण शाळेत असताना थोडंसं खतरनाक पद्धतीने आपल्याला भूमिती शिकवलेलं आहे, बाकी काही नाहीये. बघा, प्रकार चौथा आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता समभुज म्हणजे काय हे समजून घ्या. सम म्हणजे काय बरं सर? सम म्हणजे काय? सारखं सारखं, म्हणजे सगळ्या बाजू सारख्या आहेत सर, बस एवढंच म्हणजे समभुज. म्हणजे ही या बाजूची लांबी जर समजा 2 असेल, याची लांबी 2 असणार आणि याची 2च असणार आहे, याला म्हणतात समभुज. आता या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. मग आता जर समजा सगळ्या बाजू सारख्या आहेत, म्हणजे याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे काय, तर तेही लक्षात घ्या. याचं सूत्र थोडंसं लक्षात ठेवणं सोपंच आहे. बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. ऑड गोष्टी थोड्याशा लवकर लक्षात राहतात बघा. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला वाटतं की सगळ्या बाजू सारख्या सारख्या सेम सेम आहेत आणि एकदम सोपं सोपं असेल, पण वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे सर. हे लक्षात ठेवा जरा, कारण बऱ्याच जणांचा या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना गोंधळ होतो सर. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. वाटल्यास लिहून ठेवा, 2 वेळेस वाचा सर, लागला तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा, इथं त्यावर प्रश्न तयार केलेला आहे आपण. 4 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे एक त्रिकोण आहे सर आणि त्याच्या सगळ्या बाजू काय आहेत? 4-4 सेंटीमीटरच्या आहेत. आता आम्हाला सूत्रच दिलेलं आहे सरांनी. काय दिलेलं आहे? क्षेत्रफळ बरोबर काय, तर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. हे सूत्र दिलेलं आहे आम्हाला. मग आता आम्ही हे सोडवणार आहे, बाकी काहीच नाही. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच काय? बाजू गुणिले बाजू. आणि बाजू किती दिलेली आहे? तर आम्हाला दिलेली आहे सर 4 सेंटीमीटर. म्हणजेच काय? तर 4 गुणिले 4. हे 4 ला हे 4 गेले कटून. उरलं काय सर आमचं? तर वर्गमुळात 3 गुणिले 4. वर्गमुळात 3 गुणिले 4 म्हणजे 4 वर्गमुळात 3 झालं सर आमचं उत्तर. कुठं आहे? 4 वर्गमुळात 3 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे सर उत्तर आमचं. झालं, एवढंच तर होतं. म्हणजे काय आहे? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. चला पुढचं उदाहरण पाहूयात आपण. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता इथे मुळात काय आहे की एक समभुज त्रिकोण आहे सर असा. जरा थोडासा मोठा काढतो म्हणजे दिसायलाही जरा बरा वाटेल, हो की नाही? तर इथे एक ABC नावाचा एक समभुज त्रिकोण आहे. म्हणजे ए सारख्याच लांबीच्या त्याच्या बाजू आहेत. मग याची परिमिती किती असेल सर? बरं सांगा बरं मला, परिमिती किती असेल? या क्षेत्रफळाची परिमिती किती असेल? तर तुम्ही म्हणाल की सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच ए अधिक ए. मग ए अधिक ए 3 वेळेस ए म्हणजे काय झालं सर? 3a. काय झालं? 3a. आणि परिमिती म्हणजे 3a, तिन्ही बाजूंची लांबींची बेरीज. मग आपल्याला ही जी परिमिती आहे ती दिली किती सर? तर 24 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच 3a. आता याची किंमत काढली म्हणजे आम्हाला बाजू मिळणार आहे की नाही? तर ए बरोबर काय? 24/3. 24/3 म्हणजेच किती? 8. म्हणजे हा जो काही समभुज त्रिकोण आहे याची जी बाजू आहे ना, त्या बाजूची लांबी 8 सेमी आहे सर. किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे ह्या एच्या ऐवजी हे 8 आहे, हे 8 आहे आणि हे पण काय आहे सर? 8 आहे सर. आणि आता आम्हाला काय करायचं? त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं आणि मग सरांनी फॉर्म्युला सांगितलेला आहे क्षेत्रफळाचा. काय सांगितलेला आहे फॉर्म्युला? तर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू. हा तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे सूत्र सांगितलेलं आहे सर. आता या सूत्रामध्ये टाकणार सर फक्त आपण किमती. वर्गमुळात 3/4, बाजू किती आलेली आहे? तर 8 गुणिले 8 एवढी आलेली आहे. द्या भाग. 4 1 4, 4 2 8. काय राहिलं वरती? 8 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 3. 8 2 किती होतात सर? 16 होतात. आणि 16 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 16 वर्गमुळात 3. पर्याय क्रमांक 4 हे काय झालेलं आहे सर? आमचं अचूक उत्तर झालेलं आहे. या पद्धतीने आपण जे काही त्रिकोण आहेत त्याचे क्षेत्रफळ कशी काढायची आहेत, ह्या सगळ्या काही गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.